उन्हाळा सुरू झाला ना की मस्त असं काहीतरी थंडगार खायची प्यायची इच्छा होते. आता प्रत्येक वेळेस विकत आणलेली कुल्फी, आईस्क्रीम, कोला खायला हायजेनिक वाटत नाही, हो की नाही? त्यामध्ये कसलं दूध वापरलं असेल, कुठल्या भांड्यामध्ये केलं असेल, बर्फ कसला वापरला असेल अशी भीती वाटते. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रवाळ, रसरशीत, दाणेदार आणि आहा रंग येणारी आणि आहा चव येणारी कुल्फी आपण करणार आहोत. बहारदार ही कुल्फी तयार होते तुम्हाला सांगते. तर ही कुल्फी करण्याकरता सगळ्यात आधी इथे 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलंय बघा. हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचंय, त्यामुळे गॅस सुरू केलाय. आता यातलं 2 पळी दूध बाजूला काढते आणि हे दूध उरलेलं गरम करायला घेऊयात. आता दूध गरम करायला ठेवलेलं असतानाच यामध्ये केशरच्या काड्या घालूयात. स्वाद छान येतो. 10 ते 12 केशरच्या काड्या. आणि इथे मी सुका मेवा घेतलाय, ज्यामध्ये बारीक चिरलेलं काजू आणि बदाम आहे. हा देखील आत्ताच घालूयात, म्हणजे सुका मेवा देखील छान शिजतो दुधासोबत. तर हे मिसळायचं. यामध्ये आणखी एक केलं जातं, शेंगदाणे असतात की नाही, शेंगदाणे भिजवतात, मिक्सरला फिरवतात आणि ते शेंगदाण्याची पेस्ट देखील यामध्ये घालतात, म्हणजे त्याची चव आणि रंग खूप छान येतो कुल्फीमध्ये. आता हे शिजण्याकरता ठेवूयात. तर सुका मेवा नसेल तर मूठभर शेंगदाणे भिजवा रात्रभर आणि मग मिक्सरमध्ये दळून त्याची पेस्ट यामध्ये घाला. कमाल कुल्फी लागते तशी पण. आता हे जे दूध आपण काढलंय त्याचं काय करायचं, आपल्या कुल्फीला छान रिचनेस यावा याकरता इथे 1 कप मिल्क पावडर घेतली आहे आणि त्यामध्ये बर्फाचे खडे जमा होऊ नये म्हणून 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं. आता या दुधामध्ये ढवळून घ्यायचं. गरम दुधामध्ये मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर टाकायचं नाही, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात. म्हणून थंड दूध आधी थोडं काढून घेतलं आणि याची आपण आता अशी पेस्ट तयार करूया. सुंदर दिसते की नाही? कुल्फीला मस्त एकसंधपणा यायला मदत होते यामुळे. इथे आता मिल्क पावडर नसेल तर डेअरी व्हाईटनर वापरलं तरी चालेल, म्हणजे ते 100 ग्रॅमचं सॅशे येतं, तेही पुरेसं होईल. किंवा 100 ग्रॅम खवा भाजून घातला तरी चालेल. आता इथे दुसऱ्या तव्यामध्ये आपण करूयात कॅरमल. हे बघा, दूध गरम व्हायला सुरुवात झाली आहे आणि तोवर इथे बाजूला कॅरमल देखील करूयात. तर साखर तव्याच्या मधोमध घालायची आणि हलकीशी अशी पातळ थर करून घ्यायचा. पाणी वगैरे अजिबात काही वापरायचं नाही. जसजशी उष्णता लागते तसतशी साखर विरघळायला सुरुवात होते. फक्त मंद आचेवर ठेवा. आणि पुन्हा एकदा सांगते, पाण्याचा अजिबात वापर करू नका. मंद आचेवर तवा ठेवा. जसजसं त्याला उष्णता लागत जाते तसतशी साखर विरघळते. मधासारखं रंगेल तिथपर्यंतच कॅरमल शिजवायचं. त्याच्या पुढे गेलं तर ते कडवट होतं. जेमतेम 5 मिनिटं झालीत बघा. साखर विरघळायला सुरुवात झाली आणि रंगही हलका हलका बदलायला सुरुवात झाली, म्हणजे मधासारखा रंग यायला सुरुवात झाली बघा साखरेला. वा वा वा, बहारदार. थोडासा आणखी गडद रंग येईपर्यंत आपण थांबूयात. जसतशी साखर शिजते तसतसे असे मस्त बुडबुडे यायला सुरुवात होते बघा. आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये हे करपू शकतं, त्यामुळे इकडे तिकडे अजिबात जाऊ नका. लक्ष ठेवा. येस, आता साखर पूर्ण विरघळली नाही ना तरी चालेल, पण याला बघा हलकासा दाट गडद रंग यायला सुरुवात झाली. आता हे जे गरम गरम दूध आहे, कॅरमलचा काय कमाल सुवास तरवळतोय. हे गरम गरम दूध थोडं थोडं करत कॅरमलवर टाकायचं, म्हणजे कॅरमलची कुकिंगची प्रक्रिया थांबते. वा वा. आणि कॅरमल करपत देखील. मस्त. आता गॅस बंद करते आणि हे तयार कॅरमलचं दूध या बासुंदीच्या दुधामध्ये घालूया. मिसळायचं. आणि तव्याला हे जे चिकटलेलं असतं ना, काळजी नका करू. जसजशी उष्णता लागते दुधाची तसतसे ते सुटतं, वाया नाही जात. मिसळायचं. कॅरमलमुळे एकतर रंग तो परफेक्ट ठेल्यावर कुल्फी मिळते ना तसा रंग येतो, आणि चव आहा, ती नटी कॅरमलची चव बहारदार लागते. आता हे जे बेसचं मिश्रण आपण तयार केलं हे देखील घालूयात. हे पण यामध्ये घालूयात. सगळं मिश्रण घालायचं, ठेवू नका.
आणि हे मिसळून घेऊयात. त्यासोबतच यामध्ये पाव कप साखर देखील घालूयात. आता हे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरचं मिश्रण घातलं की 10 मिनिटं हे एकसंध करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं, थांबायचं नाही. एकसारखं फक्त ढवळत शिजवा, नाहीतर काय होतं मिल्क पावडर बुडाशी चिकटू शकते. आता हे मिश्रण बरोबर 10 मिनिटं शिजवलं. आता यामध्ये बघा मस्त दाटसर झालं मिश्रण. जे कॅरमल होतं ते एकसंध झालंय. छान रवाळ पण टेक्स्चर आलंय जे आपण मिल्क पावडर घातली आहे त्याच्यामुळे, आणि दाटसर झाले. आणि जसं थंड होईल ना हे आणखी दाट व्हायला सुरुवात होणार. आता यामध्ये घालूयात वेलदोड्याची पूड आणि थोडेसे पिस्त्याचे काप. मिसळायचं. वा वा वा, वेलदोड्याची पूड घातली की काय कमाल सुवास तरवळला. बघा छान असं रवाळ टेक्स्चर आलंय आणि कमाल दिसतंय. आता हे जे मिश्रण आहे हे बासुंदी म्हणून देखील छान लागतं बरं. पण आता हे थंड करण्याकरता रूम टेम्परेचरवर ठेवूयात. बासुंदीचं मिश्रण पूर्ण थंड झालं बघा, आणि नादच करायचं नाही. कसलं दिसतंय बघा. म्हणजे हे असंच घेऊन वाटीभर घेऊन पुरी आणि बासुंदी म्हणून खाऊच शकतोच. आहा. आता हे कुल्फीचे साचे आहेत, या साच्यामध्ये हे भरून घ्यायचं. वरपर्यंत भरा, कारण हे फ्रोज होतं ना तसं हे खाली सेटल व्हायला सुरुवात होते. या प्रमाणात 12 या आकाराची कुल्फी व्यवस्थित तयार होतात. काही कुल्फीचे साचे भरून झालेत, पण मटका कुल्फी खायला पण बहारदार लागते. मटक्यामध्ये पण भरते. टेक्स्चर बघा काय झालंय त्या कुल्फीच्या बेसचं. वाह. चला आता हे सगळं जाईल डीप फ्रीजरला. रात्रभर किंवा किमान 10 ते 12 तास तरी फ्रीज करून घ्यायचं. इथे जवळपास आता 3 तास ही कुल्फी सेट करण्याकरता ठेवली, आणि बघा कुल्फी फर्म झाली आहे पण अजून पूर्ण सेट नाही झाली. आपण यामध्ये स्टिक्स रोवून नव्हत्या ठेवल्या. आता माझ्याकडे प्रॉपर आईस्क्रीम स्टिक नाही आहे, पण लाकडी चमचे होते. त्याचा पुढचा पोर्शन कट केला आणि हे यामध्ये खवते, जेणेकरून थोडीशी फर्म झाली पण कुल्फी. मस्त. आता हे पुन्हा डीप फ्रीजरमध्ये ठेवणार, आणि आता हे उद्या चेक करूयात. चला, कुल्फी इथे छानपैकी रात्रभर सेट करून घेतलेली आहे. आहा, काय दिसतेय जबरदस्त. कमाल सेट होते, आणि तुम्हाला सांगते निघायलाही सोपी जाते. फक्त असं हलकंसं रब करायचं आणि सहज ती कुल्फी बाहेर येते. किंवा 30-40 सेकंद रूम टेम्परेचरवर ठेवायची आणि निघते. आहा, बघा मोल्डमधून काढल्यावर काय दिसतेय. परफेक्ट रवाळ, दाणेदार, आणि तो कॅरमलचा काय रंग आलाय. आता इथे हे बघा, हा सगळ्यात मोठा कुल्हड आहे. हा देखील भरला होता. छोटा कुल्हड, पण या आकाराच्या केल्या ना तर 12 कुल्फी व्यवस्थित तयार होतात. आणि तुम्हाला सांगते विकतची कुल्फी खायची तुम्ही विसराल, इतकी बहारदार होते. चला, कुल्फी पार्टी तर झालीच पाहिजे. सोपी रेसिपी दाखवली. 1 लिटर दुधामध्ये 12 कुल्फी होणार आहेत. आणखी काय हवं, हो की नाही? विकतचं सामान काही आणायची गरजही नाही. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.